तुमच्या घरात तुम्ही कुळाचार करता का? कुलदेव, कुलदेवीचं कुलधर्म करता का? श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ती स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि आजच्या या नवीन व्हिडिओला पुन्हा एकदा नव्यानं सुरुवात करते. तुम्ही कुलाचार करता का? कुलधर्म करता का? कुलदेवीची ओटी भरता का? आणि हे जर करत नसाल तर तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या संसारामध्ये अनेक अडचणी येतात. काही वेळेला आपण म्हणतो की मुलगा खूप शिकलेला आहे किंवा मुलगी खूप शिकलेली आहे, सुंदर आहे, पत्रिकेमध्ये काहीही दोष नाही, पण तरीही लग्न जमत नाही. किंवा एखाद्या परीक्षेमध्ये खूप चांगले मार्क्स आहेत पण तरीसुद्धा चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळत नाही. किंवा एखादं जोडपं असतं की त्यांचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल असतात पण तरीसुद्धा त्यांना संतती प्राप्ती होत नाही. मग याच्या पाठीमागे म्हणजेच तुमच्या सांसारिक जीवनामध्ये ज्या काही अडीअडचणी येतात तर त्या आपण आपल्या कुलधर्माचा, कुलदेवीचं काही करत नाही म्हणून बघायला मिळतं. तुम्ही स्वामी महाराजांची कितीही सेवा करा किंवा इतर कोणत्याही देवाची करा, पण जर तुम्ही कुलाचार, कुलाधर्म जर करत नसाल किंवा पाळत नसाल तर तुम्हाला तुमच्या संसारामध्ये असंख्य अडचणी या येतात. आणि म्हणूनच तुम्हाला स्वामी सेवेबरोबरच तुम्हाला कुलदेवाची किंवा कुलदेवीची सेवाही करायची आहे. कारण कुलदेव, कुलदेवी ही आपल्या कुळाचं रक्षण करते, आपला उद्धार करते, आपली सांसारिक प्रगती घडवून आणते. आणि कुलदेवाचं, कुलदेवीचं नेहमी सदैव आपल्यावर लक्ष हे असतं. मग तुम्ही म्हणाल की वर्षातून एकदा आम्ही कुलदेवाला जातो किंवा कुलदेवीला जातो, ओटी भरतो किंवा 3 वर्षातून एकदा जातो किंवा नवरात्रामध्ये, शारदीय उत्सवामध्ये आम्ही जातो तेव्हा करतो आणि इतर वेळेला नाही. असं चालणार नाही. जी देवी किंवा जे कुलदेव आपल्यावर सदैव रक्षण करतात, आपल्या कुळाचं रक्षण करतात, आपल्यावर लक्ष देतात, आपली प्रगती घडवून आणतात, आपल्यावर कृपाशीर्वाद ठेवतात, त्यांची सेवा ही दररोज आपल्याला करायचीच आहे. ज्याप्रमाणे आपण नित्यसेवा करतो त्याप्रमाणे आपल्याला कुळदेवीची सेवा करायची आहे. आता तुम्ही म्हणाल मग आपण कोणती सेवा करू शकतो? तर शक्यतो मंगळवारी स्त्रियांनी उपवास करावा. मंगळवारी तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकता. ज्याप्रमाणे दररोज नित्यसेवा करता त्याप्रमाणे जर मंगळवारी शक्य असेल तर दुर्गा सप्तशतीचा तुम्ही पाठ करा. जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही दररोज 2-2-2 अध्याय वाचू शकता. म्हणजे तुमचं 8 दिवसामध्ये संपूर्ण एक पाठ होऊन जाईल. ते संपलं की पुन्हा आणि सुरुवात करायचं. जसं सारामृताचे आपण दररोज 3-3 अध्याय वाचतो त्याप्रमाणे दुर्गा सप्तशतीचे 2-2 पाठसुद्धा तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला माहीत आहे की आपल्या घरामध्ये कुलदेवीचे टाक असतात. तर हे टाक असणंसुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. त्यांची दररोज पूजा करा. मंगळवारी, शुक्रवारी देवीची सेवा करा. दुर्गा सप्तशतीचे पाठ वाचा. त्याच्यानंतर आपल्या घरात असं होतं की आपण म्हणतो की मुलाचं लग्न असेल तर आपण देव आणतो किंवा टाक आणतो. मग समजा जर मुलाचं लग्न जर 20-21 वर्षांनी जर होणार असेल तर तुम्ही मग तेव्हाच आणणार का? तर नाही. म्हणजे तुमच्या घरामध्ये देवीचे टाक असायला हवेत किंवा फोटो असला तरी चालेल, परंतु दररोज तुम्ही त्याची नित्य पूजा अर्चा करा, पठण करा आणि सेवा करा. दररोज तुम्हाला जर कुलदेवीचा मंत्र, कुलदेवी माहीत असेल तर कुलदेवीच्या मंत्राचा एक माळ दररोज जप करा. तुम्हाला कुलदेवी माहीतच नसेल तर तुम्ही दररोज एक माळ 9 मंत्राचा जप करा. ओम ह्रीं क्रीं चामुंडाई विचे याचासुद्धा तुम्ही जप करा. त्याच्यानंतर कुलदेवाचा
दररोज एक माळ जप करा. जसं स्वामी समर्थ मंत्राचा आपण जप करतो तसंच तसंच तुम्ही कुलदेवाचा जप करू शकता, कुलदेवीचा जप करू शकता. माहीत नसेल तर 99 मंत्राचा जप करा. त्याच्यानंतर तुम्हाला वर्षातून एकदा सहकुटुंब, सहपरिवार तुम्हाला कुलदेवीला जायचं आहे. कुलदेवीचा मानपान राखायचा आहे. तिथं तिला साडी, चोळी अर्पण करायची आहे. तिथं तुम्हाला अभिषेक करायचा आहे. आता तुम्ही म्हणाल, की या धकाधकीच्या आयुष्यामध्ये किंवा या जीवनामध्ये सगळ्यांना जाणं शक्य आहे का? तुम्हाला जावंच लागेल. जी देवी आपल्या कुळाचा उद्धार करते, आपल्या घराचं रक्षण करते, आपली प्रगती अ, घडवून आणते, त्या कुलदेवीचा आपल्याला कुलाचार, कुलधर्म, सेवा ही केलीच पाहिजे. आणि म्हणून तुम्ही नित्यसेवेमध्ये मंत्राचा जप करा, दुर्गा सप्तशतीचे पाठ करा, दररोज पूजा अर्चा करा, मंगळवारी उपवास करा, 99 मंत्राचा जप करा. जर तुम्ही कुलदेवीची जर सेवा केलीत, कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न झाली, तर तुमच्या मार्गामध्ये काहीही अडचणी येणार नाहीत आणि तुमची सांसारिक प्रगती भरपूर होईल. तुमच्या कोणत्याही कामामध्ये विघ्न येणार नाहीत. तर तुम्ही या सेवेला नित्यसेवेसारखं नक्की स्वरूप द्या किंवा नक्की चालू करा आणि तुम्हाला काय अनुभव येतो तो पहा. तुम्हाला नक्की चांगला अनुभव येईल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. बोला श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.